मानण्याकरता सांगितलं. पण एक ऐका, ज्याला संप्रदायामध्ये भक्ती 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 म्हटलं जातं, भक्ती मानण्याकरता सोपी, बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये भ्रम आहे, आम्ही सहज भक्ती करू आणि उद्धारापर्यंत पोचू. भक्ती मानण्याकरता सोपी, पण भक्तीच्या बाबतीमध्ये फार कठीण चालेल बरं का. भक्तीच्या बाबतीमध्ये एक भक्तीची चर्चा करत असताना एक शास्त्रामध्ये असं चिंतन आले की भक्ती नेमकं कशाला म्हणायचं. एके ठिकाणी गर्गाचार्याने वर्णन करताना म्हटलं, कथा दिशवयती गर्गा, हा गर्गाचार्य म्हणतात प्रेमपूर्वक भगवंताची अंतकरणातून भक्ती करणं, प्रेमपूर्वक भगवंताची कथा करणं, ती कथा करत असताना कथेच्या ठिकाणी प्रेम ठेवणं आणि प्रेमपूर्वक कथा करणं, गर्गाचार्य म्हणतात की तिला भक्ती म्हणावी. काहींनी भक्तीचा विचार म्हणताना म्हटलं पूजा दिशवयते अनुरागा, हा सकाळ उठल्यानंतर भगवंताची प्रेमानं देवपूजा करणं आणि देवाचं चिंतन करणं, याला सुद्धा काय म्हणावी, भक्ती म्हणावी असं म्हटलेलं बरं का. पण आमच्या नारद महर्षींनी नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीबद्दलचं अत्यंत परखड मत मांडताना आमचे नारद महर्षी म्हणतात की भक्ती कशाला म्हणावी. नारद महर्षी म्हणतात की नारदस्तु तदर्पिता खिलचरता तद्विस्मरणे परमन्य व्याकुलता इति भक्ती ही. नारद महर्षी म्हणतात की अंतकरणातून कळवळीने भगवान परमात्म्याचं अखंड न खंड पडून देता त्याचं चिंतन करत राहणं, नारद भक्ती सूत्रामध्ये नारदाने त्याला काय म्हटली, भक्ती म्हटली. पण आमच्या तुकोबऱ्यांनी याच्यापेक्षा अत्यंत वेगळी भक्ती सांगितली. तुकोबराय म्हणतात तुम्हा आम्हाला आवडते ती भक्ती नाही, मग यथार्थ भक्ती आहे तरी कोणती. तुकोबराय म्हणतात की हेची थोर भक्ती आवडती देवा, 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 हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया, संकल्पावी माया संसाराची, 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 संकल्पावी माया संसाराची. ठेविली आनंदी तैसीची राहावी, ठेविले आनंदे तैसीची राहावे, 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 तैसीची राहावे, ठेविले आनंदे तैसीची राहावे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भक्तीबद्दल नाना मत जरी असली तरी तुकोबराय म्हणतात की आमच्या दृष्टिकोनातून त्याला भक्ती म्हणावी. कशाला, आपल्याला आवडते ती भक्ती नाही. तुकोबराय म्हणतात की देवाला जे आवडते तिला यथार्थ भक्ती म्हणावी. आणि काय माहिती का, परमार्थामध्ये आपल्याला जे आवडते, आपल्याला जे आवडते हे जाणून परमार्थामध्ये वागायचं नसतं. परमार्थामध्ये भक्तीचा विचार मांडताना असं म्हटलं की परमार्थामध्ये देवाला जे आवडते हे जाणून परमार्थामध्ये तशा प्रकारचं वागणं अथवा तशा प्रकारचं कृत्य करणं, त्याला खऱ्या अर्थाने काय म्हणावी, भक्ती म्हणावी. म्हणजे भक्तीची चर्चा तुमच्या लक्षात आला असेल. देवाला जे आवडतं हे जाणून तशा प्रकारची सेवा करणं, त्याला काय म्हणावी. एक जरा सोप्या भाषेमध्ये बोलू का, पतिव्रता नेमकं कुणाला म्हणायचं आणि पाहुणचार कशाला म्हणायचं, मला त्याच्यातून तुम्हाला भक्तीमध्ये घेऊन जायचंय. एक लक्षपूर्वक ऐका,
पतिव्रता कुणाला म्हणायचं आणि पाहुणचार कशाला म्हणायचं हे जर का कळालं तर भक्ती कशाला म्हणायचं हे तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. आता ऐका, पतिव्रता कुणाला म्हणायचं? पतीला जे आवडते हे जाणून पतीची जी सेवा करते तिला काय म्हणावी? बरं चला पुढे पुढे चला. पाहुणचार कशाला म्हणावा? आपल्या घरी जर का पाहुणा आला, पाहुण्याला जे आवडते हे जाणून पाहुण्याची सेवा करणं त्याला काय म्हणावा? पाहुणचार म्हणावा. तसं संप्रदायामध्ये देवाला जे आवडते हे जाणून देवाची सेवा करणं तिला यथार्थ भक्ती म्हणावी. विढाला आपलं तिन्हीच्या बाबतीमध्ये उलटे बरं का. भक्तीच्या बाबतीमध्ये उलटे, पतिव्रतेच्या बाबतीमध्ये आमच्या स्त्रियांचं थोडस वेगळीच भूमिका आहे आणि पाहुणचाराच्या बाबतीमध्ये आपली जरा वेगळीच भूमिका आहे. मी परत एकदा जाणून बुजून त्याचा उल्लेख करतो. पतिव्रता कुणाला म्हणायचं? पतीला जे आवडते हे जाणून पतीची सेवा करणं त्याला काय म्हणावी? पतिव्रता म्हणावी. पण आता काय थोडी शोकांती काय बरं का, इथलचं नाही सांगणार मी, इथलच्या सगळ्या पतिव्रता बरं, इथलचं नाही सांगणार. हा ती आताच्या काय माहितीये का, पतिव्रता नाही तर आता पतीच्या, तुम्ही म्हणा मी नाही म्हणणार. हा हा पतीचं ऐकतर म्हणून सांगता येत नाही बरं का, ऐकतर म्हणून सांगता येत नाही बरं का. ते माऊली पाठीमागं मी संगमनेरला कीर्तनला गेलो आणि बऱ्याच दिवसातून माझा संगमनेरला मित्र भेटला आणि मित्र भेटला आणि कीर्तन झालं. मला म्हणला बाबा चला की मला चिया गेला. मी म्हणलं तुझ्या पाया पडू का? 11 वाजतात आता कुठे चिया घेतात का? अहो लय दिवसातून भेट झाली. सरा म्हणलं चिया गेला. अरे म्हणलं 11 वाजता घरी गेलो होतो, दरवाजा वाजवले, तुझी बायको तुला खवळून म्हणलं. अहो नका काळजी करू, माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही. चला म्हणला चिया गेला. अरे म्हणलं नको. अहो चला म्हणला चिया गेला. आता आग्रह केलं, मला नाही म्हणता आलं ना, मी गेलो चिया गेला. जरा माझ्याकडे बारकाय नाही बघा. मी चहा घेण्याकरता गेलो आणि पुढे गेल्यानंतर तो पुढे उभा राहिला. त्यांनी पुढे जाऊन असा दरवाजा वाजवला. त्यांनी दरवाजा वाजवला, तो बाजूला सरला आणि मी पुढे आलो दरवाजाच्या. त्यांनी दरवाजा वाजवला, तो बाजूला सरला आणि तिने दरवाजा उघडला. पण दरवाजा उघडल्यावर तिने अशी केस ती सोडलेली माझ्या पुढे आली. मी म्हणलं आमावशाचा अंगाव आले काय माझ्या म्हणलं. आता म्हणलो गोडीवर तर मला सुसाना, मला त्याने हात धरला, म्हणला घाबरू नका म्हणला, महाराज ती माझी बायको आणि मग माझ्या कुठेतरी जीवा जीव आला म्हणलो. आणि मग आम्ही आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं अगं लय दिवसातून माझा आळंदीतला मित्र भेटलेला आहे, कीर्तन लय छान झालेले, महाराजांकरता एखादा चहाचा कप ठेव. तसं ह्याने आतून आवाज दिला की तिकून आवाज आला मला, तिकडून ती म्हणली हा गावचा सप्ताह आणि महाराजाला बरं आपलंच घर चहा प्यायला गावलं. मी म्हणलं मेलेलं बरं तुझा चहा पिऊस तर म्हणलं. ती मला तिथूनच म्हणला महाराज ती तोंडात जरा फटकळे पण लय प्रेमळे. अरे म्हणलं ती तुला प्रेमळ, मला काय करायचंय म्हणलं, ती माझा पान उतारा करते म्हणलं कसतरी आता चिया घेऊन इथून निघावं म्हणलं. आता तिने कसाबासा चिया केला आणि ती चियाची कपबशी तिने माझ्या हातावर ठेवली आणि मी चिया प्यायला सुरुवात करणार. 3 पाऊल पुढे गेली आणि परत माझ्याकडे बघितलं. मला म्हणली पी 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 पी, तुला तरी कधी बाप जन्मी पियाला मिळायचंय. मी म्हणलं काय माहिती का, आता पतिव्रत राहिलेलं नाही. आता त्या पतीचं ऐकत नाही तर काहीच नाही तर काय. पण मला पतिव्रतीचं चिंतन कोण जायचंय, पतीचं जे ऐकते तिला काय म्हणावी? पतिव्रता सेवा करते ती. एक पाहुणचाराबद्दल पुन्हा एकदा बोलून जाईल. मी पाहुणचाराचं चिंतन केलं. पाहुणचार कशाला म्हणायचं? आपल्या घरी पाहुणा आला तर पाहुण्याला जे आवडते हे जाणून त्याची सेवा करणं त्याला काय म्हणावी? त्याला पाहुणचार म्हणावा. आता पाठीमागं पावसाळ्याचे दिवस झाले आणि माझा मित्र मला आळंदीत भेटला. त्यांनी लांबूनच मला हाका मारली. मी म्हणलं का रे मित्रा काय करतो? काय नाही म्हणलं महाराज इथंच राहतोय. पावसाळ्याचे दिवस होता, पाऊस पडत होता, चला म्हणला घरी त्याला म्हणलं पाऊस लागत होता. मी गेलो त्याच्या घरी आणि घरी गेल्या बाहेर पाऊस पडत असताना आत बसलो. ते म्हणला महाराज काय सुंदर पाऊस चालला बाहेर. मी म्हणलं चांगला चाललाय. म्हणला महाराज पावसाळ्याच्या दिवसात भजी खायला चांगले लागतात, भजी करू का? मी म्हणलं तुझ्या पाया पडू का, माझा कसा बसल, मला नाही भजी आवडत. नाही म्हणला खावाच लागते. मी म्हणलं तुझ्या पाया पडू का, मी पाहू नाही म्हणलं तुझ्याकडं, मला नाही तुझी भजी आवडत, मी भजी खातच नाही. म्हणला भजी खावाच लागते. मी म्हणलं पाया पडतो म्हणलं मला भजी आवडत नाही. तो म्हणला तुला नका आवडना पण मला आवडतात ना. मी म्हणला उद्या तुला गांजा भजी आवडते ती मला खाऊ घालशील म्हणलं तू. म्हणलं काय म्हणजे कधी पाहुणचार माणसं बघत नाही तर पाहुण्याला काय आवडते त्याला पाहुणचार म्हटलं जात नाही. परत एकदा मी चिंतन करून जाईन. पाहुण्याला जे आवडतं हे जाणून पाहुण्याची सेवा करणं पाहुणचार आहे. पतीला जे आवडतं हे जाणून पतीची सेवा करणं तिला पतिव्रता मानावी. तसं वारकरी संप्रदायामध्ये देवाला जे आवडतं हे जाणून देवाची सेवा करणं तिला भक्ती म्हणावी. माऊली क्या बात है बाबा.
रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं अखंड चिंतन करणं, नाम चिंतन करणं हे देवाला आवडते आणि हे जाणून भक्ताने भगवंताचं चिंतन करणं याला संप्रदायामध्ये खऱ्या अर्थाने भक्ती म्हणावी. विठ्ठला 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 विठ्ठला